5 मिनिटात तयार असं कैरी मिरचीचं झटपट लोणचं रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे केल्यानंतर लगेचच तुम्ही 5 मिनिटात खायला घेसाल अशी ही झटपट कैरी मिरची लोणचाची रेसिपी आहे. जेवणाची रंगत वाढवणारी ही कैरी मिरचीचं लोणचं रेसिपी आहे. तर बनवायला सुरुवात करूया. इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12. तर ह्या कैऱ्या आहे ना स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग पुसून घ्यायच्या. याला अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. आणि मिरच्यांची देठं न काढता धुवून घ्यायची मिरच्या आणि पुसून कोरड्या करून घ्यायच्या. म्हणजे जास्त दिवस हे मिरची लोणचं टिकतं, म्हणजे कैरी मिरचीचं लोणचं टिकतं. तर आता हे सर्व कोरडं करून घेतलेलं आहे. चिकाचा भाग चांगला पुसून घेतलेला आहे. कोवळ्या आणि कच्च्याच कैऱ्या आहेत या. आणि या मिरच्यासुद्धा आहे ना कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. इथे मी 12 ते 13 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर दोन्ही कैऱ्या अशा कापून घेत आहे. तर एका कैरीला बाट नव्हता, कोवळीच होती आणि एका कैरीला थोडासा बाट आहे. मग त्यामुळे मी ना त्याचं कडेचं जेवढं आहे ते काढून घेत आहे आणि दोन्ही कैऱ्यांचा कोळीचा भाग आहे ना तो बाजूला काढून टाकायचा आहे. कोळीचा भाग घ्यायचा नाही. तर हे बघा दोन्ही कोया बाजूला काढून घेतलेले आहेत. आता आहे ना हे सर्व आहे ना आपल्याला जाडसर असं कापून घ्यायचं आहे. कारण आपल्याला याला आहे ना ओबडधोबड असं मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे. म्हणून मग याचे आहे ना मी असे जाडसर आहे ना तुकडे करून घेत आहे. म्हणजे एकसारखं वाटलं जाईल एकसारख्या आकारामध्ये. तर या दोन्ही कैऱ्यांचं आहे ना व्यवस्थित असे तुकडे करून घेतलेले आहेत. याला पाण्याचा अंश नको आहे जर टिकवायचं असेल जास्त दिवस तर. आणि मिरच्यासुद्धा आहे ना चांगल्या धुवून घेतल्या आणि मग कोरड्या करून घेतल्या आणि मग देठ काढत आहे मी. ओला असताना देठ काढायची नाही, नाही तर मग आतमध्ये आहे ना देठाच्या तिथून पाणी जाऊ शकतं, मग टिकणार नाही जास्त दिवस. म्हणून तुम्ही याला कैरी मिरचीचं लोणचं पण म्हणू शकता किंवा कैरी मिरचीची चटणीसुद्धा म्हणू शकता. इन्स्टंट आहे, झटपट बनती आणि लगेच खायला तयार होती. तर सर्व मिरच्यांचे मी ना असे अर्धे अर्धे तुकडे केले. तर इथे मी 12 ते 13 मिरच्या वापरलेल्या आहेत. आता या कैरीच्या तुकड्यांचे आहे ना मिक्सरवर आपल्याला आहे ना असे जाडसर आहे ना पल्स मोडवर, म्हणजे मिक्सरचं बटन चालू बंद करत आहे ना जाडसर कैरी वाटून घ्यायची आहे, क्रश करून घ्यायची आहे. खूप जास्त पेस्ट किंवा बारीक करायची नाही. ही अशी ओबडधोबड कैरी वाटून घेतलेली आहे. अजिबात पाणी टाकायचं नाही किंवा मिक्सरचं भांडंसुद्धा वापरताना कोरडंच हवं आहे. म्हणजे भरपूर दिवस ही ना हे लोणचं किंवा ही चटणी टिकते. तर हे पहा असं जाडसर मी कैरी वाटून घेतलेली आहे ओबडधोबड. आता उरलेले सुद्धा आहे ना कैरीचे तुकडे असेच वाटून घेत आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी काढलेलं आहे ना ते सुद्धा चांगलं कोरडं करून घेतलेलं आहे, ओलं नाही आहे. आता उरलेले तुकडे सुद्धा असे जाडसरच वाटून घेतलेत. तर हे पहा जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता सेम असंच आहे ना मिरच्या पण आपल्याला वाटून घ्यायच्यात. मिरच्या थोड्याशा बारीक केल्या तरी चालतील आणि आपण कमी तिखटवाल्या मिरच्या वापरणार आहे या रेसिपीसाठी. तर हे पहा छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आपण. आणि मिरच्यांचे तुकडे मी का केले, कारण खूप मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या. तर त्या कधी कधी मिक्सरवर आहे ना व्यवस्थित अशा अडकल्या जातात, अशा आहे ना एकसारख्या बारीक होत नाही, म्हणून अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेत. आता यालासुद्धा आहे ना असं मिक्सरवर वाटून घेतले कोरडंच, म्हणजे पाणी वगैरे काही टाकायचं नाही. आता आहे ना मिरचीची भरडसुद्धा काढून घेतलेली आहे, जाडसरच घेतलेली आहे वाटून. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना मसाला टाकायचा आहे, तयार करायचा आहे ताजा मसाला. इथे मी 2 चमचे 1.5 ते 2 चमचे आहे ना मोहरी घेतलेली आहे, अख्खी मोहरी. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तुम्ही अख्खी मोहरीऐवजी मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता, पण अख्खी मोहरी वापरल्यानंतर छान चव येते. तर आणि आहे ना इथे मी अर्धा चमचा आहे ना मेथी दाणे पण घेतलेले आहेत. तर खूप जास्त टाकत नाही मी, कारण कडवट लागू नये म्हणून, पण थोडेसे टाकायचे, त्यामुळे छान चव येते. तर आता हे ना हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, असं करपवायचं नाही. हलकंसं तडतड वाजायला लागलं ना की मग आहे ना काढून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडवटपणा येतो, मोहरी लगेच करपते. तर मोहरी आणि ना मेथीचे दाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. सतत हलवत भाजून घ्यायचे. आता मोहरी आणि मेथीचे दाणे चांगले भाजून झालेले आहेत. आता त्याचे मी ना असं कुटून घेतले खलबत्त्यामध्ये, किंवा तुम्ही मिक्सरवर पण करू शकता. असं बारीक करून घेतलेलं आहे. आता ते ना या कैरी मिरची जी आपण क्रश करून घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला सर्व मसाले ते टाकायचे. तर सगळ्यात आधी आहे ना आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, आपण मिरची वापरलेली आहे याच्यामध्ये, त्यामुळे वरनं आहे ना मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे.
मिरची जास्त तिखटवाली नाही आहे, त्यामुळे मी टाकलेलं आहे आणि रंगही छान येतो याला. आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने. आणि हे जे ताजी मोहरी आणि मेथीदाणे आपण भाजून कुटून घेतलेले आहे ते टाकलेत सर्व. आता इथे ना पाव चमचा हिंग घेतलेला आहे. आता हे सर्व आहे ना आपल्याला मिक्स करायचं आहे, पण याच्यावर तडका टाकायचा आहे. तर तडका पात्र घेतलेला आहे. तेलाच्या किटलीतील 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं आहे ना मोहरी टाकायची आहे आणि मेथीदाणे टाकायचे. आता तेल चांगलं तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आणि 2-3 दाणे ना मेथीचे टाकलेले आहे. यामुळे अजून चव येते. आता हे चांगलं तडतडायला लागलेलं आहे. खूप जास्त पण करपवायचं नाही, लगेच गॅस बंद करायचा. आणि आपण जे कैरीची जो क्रश आहे त्याच्यावर सर्व मसाले टाकलेत ना, त्याच्यावर हे तेल टाकायचं आहे. तर हे जास्त दिवस टिकावं यासाठी जास्त तेल वापरायचं, म्हणजे फ्रीज बाहेर पण जास्त दिवस टिकतं. तर आता हे गरम गरम तडका मी टाकलेला आहे. फक्त तुम्हाला जर फ्रीज बाहेर ठेवायचं असेल तर गरम तडका टाकू नका. गरम केल्यानंतर आहे ना पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि मग काचेच्या बरणीत भरून आहे ना तुम्ही फ्रीज बाहेर पण स्टोअर करून ठेवू शकता, महिनाभर किंवा बरेच दिवस ठेवू शकता. पण इथे मी कमी तेल टाकलेलं आहे, त्यामुळे ना तेलाचा कमी वापर केला आहे, त्यामुळे हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये छान महिनाभर आरामात टिकेल. आणि फ्रीज बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवा आणि तेल चांगलं गरम केल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर जसं लोणच्यामध्ये आपण तेल गरम करून थंड करून वापरतो तसं टाका. आणि तेलाचं प्रमाण जास्त वापरल्यामुळे ते भरपूर दिवस बाहेर पण ठेवल्यावर टिकू शकतं. पण आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर कमी तेलाचा वापर केल्यामुळे हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे टिकण्यासाठी. तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही थोडं तेल वाढवा आणि मग काचेच्या बरणीत झाकण लावून व्यवस्थित बाहेर ठेवू शकता. तर मस्त असं आपलं कैरी मिरचीचं झटपट असं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे, किंवा तुम्ही याला चटणीसुद्धा म्हणू शकता. एक नंबर लागतं. जेवणाची रंगत वाढवणारं हे लोणचं आहे, झटपट खायला तयार असणारं. तर तुम्ही एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. भेटू पुन्हा. बाय बाय.